तर आज आपण फक्त 1 लिटर दुधापासून मार्केटसारखं मोझरेला चीज म्हणजे पिझ्झाचं चीज कसं बनवायचं ते पाहणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता फक्त 1 लिटर दुधापासून हे एवढं सगळं चीज बनवून तयार होतं. हे चीज एवढं आपण मार्केटमधून विकत आणलं तर ते किती महाग भेटतं हे तुम्हाला माहीतच आहे. आणि आजकालच्या मुलांना बाहेरचे पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. मग ते पिझ्झा असो, बर्गर असो किंवा मग चीजचे काही प्रकार असो. चीज वापरून केलेले पदार्थ मुलांना खूप जास्त आवडतात. अशा वेळी आपण बाहेरचं चीज देतो ते किती अनहायजेनिक असतं हे तुम्हाला माहीत आहे. आज आपण अतिशय हायजेनिक पद्धतीने घरच्या घरी फक्त 1 लिटर दुधापासून हे चीज बनवलेलं आहे. आणि हे चीज वापरून आज आपण तव्यावरती गव्हाच्या पिठाचा पिझ्झा कसा बनवायचा ते सुद्धा पाहणार आहोत. सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यात आधी इथे मी गॅसवरती 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर दूध इथे तुम्ही गाईचं, म्हशीचं किंवा पॅकेटचं सुद्धा घेऊ शकता. दूध इथे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त गरम करायचं नाही, हलकं गरम करायचं आहे. यामध्ये बोट ठेवून पाहायचं. 10 मिनिटे ह्याचा चटका तुम्ही सहन करू शकाल तर समजायचं इथे आपले परफेक्ट असं दूध गरम आहे. आणि दूध इथे आपल्याला कच्चंच वापरायचं आहे. तापवून घेतलेलं दूध इथे आपल्याला अजिबात वापरायचं नाही. तर आता इथे आपलं दूध कोमट झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि आता यामध्ये मी 1 चमचा विनेगर घातलेला आहे. सुरुवातीला 1 चमचा विनेगर घातलं, छान असं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा एकदा त्याच चमचाने 1 चमचा परत एकदा आपल्याला यामध्ये विनेगर घालायचं आहे. थोडं थोडं करून विनेगर घालायचं जोपर्यंत याचा छान असा लगदा तयार होणार नाही. तर इथे आपल्याला लिंबाचा वापर करायचा नाही. लिंबाचा वापर तुम्ही पनीर बनवण्यासाठी करू शकता, पण इथे आपल्याला चीज बनवायचे त्यासाठी इथे आपल्याला विनेगरच लागणार आहे. आणि विनेगर हे कुठल्याही किराणा शॉपमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तर इथे पहा, इथे 2 चमचे विनेगर घातल्यानंतर लगेचच हे दूध जे आहे ते फुटायला लागलेलं आहे. याचे चीज बनायला तयार झाले. परत एकदा 1 चमचा मी यामध्ये विनेगर घातलं आणि हे छान असं मिक्स करून घेतलं. थोड्याच वेळानंतर तुम्ही पाहू शकता एक 4 ते 5 चमचे इथे आपल्याला विनेगर लागतं, खूप जास्त लागणार नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता या दुधामध्ये छान असा लगदा तयार व्हायला लागलेला आहे. पनीर तुम्ही पाहू शकता, पनीर अगदी छान असं मोकळं सुटसुटीत दाणेदार बनवून तयार होतं. पण चीज जे आहे ते अशा पद्धतीने एका जागी गोळा होतं आणि छान असं चिकटसर याचा लगदा तयार होतो. तर इथे आपल्या चीजचा बेस बनवून तयार झालेला आहे. आता हे आपण एखाद्या गाळणीने यातून काढून घेऊया. आणि आता हे आपल्याला लगेचच थंड पाण्यामध्ये घालायचं आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये थंड पाणी घेतलं. थंड पाण्यामध्ये आपल्याला हे चीज पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनिटे यामध्येच आपल्याला असंच ठेवून घ्यायचे. खूप जास्त वेळ नाही, फक्त 5 मिनिटे ठेवायचे. तर 5 मिनिटे मी हे लगदा जो आहे तो असाच थंड पाण्यामध्ये ठेवला होता. यातलं संपूर्ण पाणी निचरून काढायचं आहे. तर इथे मी यातलं संपूर्ण पाणी निचरून काढलं आणि हे आता आपल्याला बाजूला करून घ्यायचंय. थंड पाण्याचं बाउल बाजूला केलं आणि सुरुवातीला जे आपण चीज बनवलं होतं ते बाउल मी परत घेतलं. पाणी थोडंसं कोमट असायला हवं, नसेल तर गरम करून घेऊ शकता. त्यामध्ये अगदी 1/2 चमचा मीठ घालायचे. चीज हे थोडंसं सॉल्टेड असतं, त्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि परत आपल्याला जो हा लगदा बनवलेला आहे तो या पाण्यामध्ये अशा पद्धतीने डीप करायचा आहे. 2 मिनटं ठेवायचं, काढायचं, यातलं पाणी निचरून घ्यायचं. परत 1-2 मिनटं यामध्ये ठेवायचं आहे आणि परत काढून यातलं संपूर्ण पाणी आपल्याला अशा पद्धतीने निचरून काढायचं आहे. ही स्टेप इथे आपल्याला 5 ते 6 वेळा करायची आहे. आणि 5 ते 6 वेळा केल्यानंतर अशा पद्धतीने यातलं शक्य असेल तेवढं पाणी इथे आपल्याला निचरून काढून टाकायचं आहे. जेवढं यातलं तुम्ही पाणी काढून टाकाल तेवढं जास्त दिवस ह्या चीजची सेल्फ लाईफ वाढते. तर इथे पहा, इथे मी माझ्याने शक्य होईल तेवढं या चीजमधलं पाणी निचरून काढलेलं आहे. आता यातून अजिबात पाणी निघत नाहीये. छान असं कोरडा गोळा तयार झालेला आहे. आता हा गोळा आपल्याला एखाद्या क्लीन रॅपमध्ये किंवा फॉईल पेपरमध्ये किंवा एखाद्या पॉलिथिनमध्ये अशा पद्धतीने कव्हर करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये पाणी अजिबात जाणार नाही. आणि आता हे चीज आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. लगेचच वापरायचं नाही, 2 तास तरी किमान याला आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून द्या, तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही हे वापरू शकता. तर इथे पहा, इथे मी फ्रीजमध्ये याला छान असं सेट करून घेतलं. आता हे आपण काढून पाहूया. आणि इथे तुम्ही पाहू शकता हे चीज जे आहे ते छान असं सेट झालेलं आहे. आता हे मी तुम्हाला किसून सुद्धा दाखवते. मोझरेला चीज जे आपलं डाईसमध्ये येते ना, अगदी त्याच पद्धतीचं हे बनवून तयार होते. त्यासाठी इथे आपल्याला एक मोठ्या छिद्राची खिसणी घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला हे चीज जे आहे ते छान असं खिसून घ्यायचं आहे. बारीक छिद्र असलेली खिसणी अजिबात घेऊ नका, नाहीतर चीज जे आहे ते एका जागीच लगदा होऊन बसतं. त्यासाठी इथे आपल्याला मोठ्या छिद्राची खिसणी घ्यायची आहे आणि त्याने छान असं याला आपल्याला किसून घ्यायचे. तिथे पहा, इथे मी संपूर्ण चीज जे आहे ते छान असं किसून घेतलेलं आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता फक्त 1 लिटर दुधापासून आपलं हे मोझरेला चीज बनवून तयार झालेलं आहे. एवढं सगळं चीज बनवून तयार झालं. आता हेच चीज वापरून आपण गव्हाच्या पिठाचा पिझ्झा कसा बनवायचा ते सुद्धा पाहून घेऊया. तर इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही मैदा वापरायचा असेल तर वापरू शकता. त्यानंतर यामध्ये
चमचाभर साखर घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा कप हलकंसं आंबट दही घालायचं आहे, खूप जास्त नाही पण हलकंसं आंबट दही घ्यायचं, चमचाभर तेल घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचे। सोड्यावरती दही घातल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता याला छान असे बबल्स यायला लागलेले आहेत आणि आता हे आपण सुरुवातीला हे पीठ जे आहे या दह्यामध्येच मळून घेऊया आणि त्यानंतर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालूया, म्हणजे आपल्याला पाण्याचा अगदी छान असा अंदाज येईल। तर इथे पहा, इथे मी पीठ जे आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे, खूप जास्त पातळ मळायचं नाही, हलकंसं घट्टसरच ठेवायचं आहे। तर इथे आपला पिझ्झा बेस करण्यासाठी पीठ मळून झालेलं आहे, हलकंसं तेल लावलं आणि छान असं मळून घेतलं। एक 5 मिनिटासाठी आपण हे असंच ठेवूया आणि 5 मिनिटानंतर लगेचच आपल्याला ह्याला परत एकदा छान असं मळून घ्यायचंय आणि यातला मोठा पिठाचा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे मी एक मोठा पिझ्झा बनवून तयार करणार आहे। तुम्हाला जर लहान पिझ्झा बनवायचे असतील तर यामध्ये 3 पिझ्झा बनवून तयार होतात। तर इथे मी एक मोठा पिझ्झाचा बेस बनवणार आहे, त्यासाठी त्यातला मी अर्ध्याच्या वरती गोळा काढून घेतलेला आहे। आता याचा आपल्याला पिझ्झा बेस तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी किचन ओट्यावरतीच हे छान असं पसरवून घेते, किचन ओटा क्लीन करून घेतला, त्यावरती थोडंसं तेल लावायचं आणि हातानेच अशा पद्धतीने हे आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ करू नका, हलकंसं जाडच ठेवा, कारण पिझ्झाचा बेस जो असतो तो थोडासा जाडच असतो। तर इथे पहा, इथे मी पिझ्झा बेस छान असा पसरवून घेतलेला आहे, क्रॅक्स गेले तर थोडेसे हाताने जोडून घ्यायचे आणि आता हे आपल्याला छान असा याचा पिझ्झा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे पहा, इथे आपला पिझ्झाचा बेस बनवून तयार झालेला आहे। गॅसवरती तवा गरम करायला ठेवला, फक्त हलकासा गरम करायचा आहे, खूप जास्त गरम करायचं नाही। त्यावरती थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे, तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आणि त्यावरती जो पिझ्झा बेस बनवला होता तो छान असा टाकून घ्यायचा आहे। खालच्या बाजूने छान असा हलकासा सेकून घ्यायचा आहे। आता हा पिझ्झा बेस आहे, यामध्ये आपण दही घातलेला आहे, सोडा घातलेला आहे, तर तो फुलू शकतो, त्यासाठी यावरती आपल्याला काटा चमचाने छान असे टोचे मारून घ्यायचे आहेत, म्हणजे हा पिझ्झा बेस जो आहे तो फुलणार नाही। तर इथे मी या पिझ्झा बेसला काटा चमचाने छान असे टोचे मारून घेतलेले आहेत। खालची बाजू हलकीशी शेकून झालेली आहे। आता याची आपण बाजू पलटी करून घेऊया आणि गॅस बंद करून टाकूया। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि पिझ्झा बेसची जी आहे ती बाजू पलटी करून घेतली। वरच्या बाजूने तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे। अजिबातच हा पिझ्झा खाल्ल्यानंतर आपल्याला वाटत नाही की हा पिझ्झा आपण तव्यावरती बनवलेला आहे। इथे मी गॅस बंद केला, आता आपण पिझ्झाची पूर्ण तयारी करून घेऊया, त्यानंतर गॅस चालू करून घेऊया। तर सगळ्यात आधी इथे मी पिझ्झा बेसवरती पिझ्झा सॉस लावून घेते। तर माझ्याकडे पिझ्झा सॉस नव्हता तर मी थोडंसं टोमॅटो केचप घेतलं, त्यामध्ये थोडंसं मेयोनीज आणि ऑरिगॅनो चिली फ्लेक्स घालून त्याचा सॉस तयार करून घेतला। असा हा इन्स्टंट इथे आपला पिझ्झा सॉस बनवून तयार होतो। तर इथे आपला पिझ्झा सॉस लावून झाला, आता यावरती आपण बनवलेलं मोझरेला चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये चीज घालू शकता, मी इथे भरभरून चीज घालते कारण तुम्हाला सुद्धा दाखवायचं आहे की हे चीज किती सुंदर असं बनवून तयार होते। त्यानंतर आता यावरती आपण टॉपिंग ठेवून घेऊया, तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यावरती ठेवू शकता। तर इथे मी चौकोनी आकारामध्ये कट केलेली शिमला मिरची ठेवून घेते, त्यानंतर टोमॅटो ठेवून घेते, टोमॅटोचा गर काढून त्याचे छान असे चौकोनी आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे, ते सुद्धा यावरती ठेवायचे आहेत। आणि त्यानंतर यामध्ये मी चौकोनी आकारामध्ये कट केलेला कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा यावरती ठेवून घेते आणि थोडेसे यावरती मी बॉईल केलेले स्वीट कॉर्न सुद्धा ठेवणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता, मुलं भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना भाज्या देऊ शकता, ते खूप जास्त आवडीने खातात। तर इथे पहा, इथे मी स्वीट कॉर्न सुद्धा छान असे या पिझ्झावरती टाकून घेतलेले आहेत आणि आता यावरती पुन्हा एकदा वरतून आपल्याला छान असं चीज घालायचं आहे। भरपूर चीज घालायचं म्हणजे पिझ्झा खायला खूप छान लागतो। घरी बनवलेलं चीज आहे, त्यासाठी आपण कितीही खाल्लं तरी अजिबात आपल्याला गिल्ट येणार नाही। मुलांना चीज खूप जास्त आवडतं, मग तुम्ही हे अशा पद्धतीने चीज बनवलं तर तुम्हाला सुद्धा गिल्ट येणार नाही की आपण आपल्या मुलांना काहीतरी अनहायजेनिक पदार्थ खाऊ घालतोय। आणि इथे आपलं चीज घालून झालं, त्यावरती थोडेसे चिली फ्लेक्स घातले, ऑरिगॅनो घातलेले आहेत, मिक्स हर्ब्स घातलेले आहेत, जे पिझ्झाचं सिझनिंग येतं ना ते यावरती घालायचं आहे। गॅस चालू करायचा आहे, गॅसची फ्लेम कमी करायची, झाकण लावून चीज मेल्ट होईपर्यंत हा पिझ्झा आपल्याला शेकून घ्यायचा आहे। एकीकडे पिझ्झा शेकून होते तोपर्यंत आपण शिल्लक राहिलेले जे चीज आहे ते स्टोअर कसं करून ठेवायचं ते पाहूया। तर इथे आपल्याला हे चीज स्टोअर करून ठेवण्यासाठी यावरती अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे, कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदासुद्धा वापरू शकता। कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घातल्याने या चीजमध्ये जे मॉइश्चर असतं ते संपूर्ण कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा शोषून घेतं आणि हे चीज जे आहे ते अगदी असंच मोकळं सुटसुटीत राहतं। आता याला आपल्याला एअरटाईट डब्यामध्ये छान असं स्टोअर करून ठेवायचं आहे। खाली बटर पेपर असेल तर बटर पेपर टाकू शकता, म्हणजे याला पाणी सुटणार नाही। तर यामध्ये मी बटर पेपर घातलं एका डब्यामध्ये आणि त्यामध्ये शिल्लक राहिलेलं संपूर्ण चीज घातलेलं आहे। आता हे तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही।
तर इकडे आपला पिझ्झा सुद्धा छान असा शेकून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता यावरचं चीज जे आहे ते किती छान असं मेल्ट झालेलं आहे. अगदी वाटतच नाही की आपण हे चीज घरी बनवलेलं आहे. अगदी मार्केट सारखा पिझ्झा बनवून तयार होतो. हा पिझ्झा बनवण्यासाठी इथे आपल्याला ओव्हनची गरज नाहीये किंवा कुठलीही कढई वगैरे गरम करून ठेवा मग त्यामध्ये ठेवा असं काही करायची गरज नाहीये. तर फक्त तव्यावरती 10 ते 15 मिनिटामध्ये हा पिझ्झा बनवून तयार होतो आणि अगदी ओव्हनमधून आत्ता आपण बाहेर काढलाय असाच दिसतोय. इतका सुंदर असा हा पिझ्झा बनवून तयार होतो. तर हा पिझ्झा मी जाळीवरती काढून घेतला. हलकासा थंड करून घ्यायचा आहे आणि आता हे आपण कट करून घेऊया. कट करून घेतल्यानंतर तुम्हाला मी दाखवते ह्या पिझ्झाची स्लाइस आपण उचलल्यानंतर हे चीज जे आहे ते कसं खेचलं जातं. जसं मार्केटचं चीज वापरल्यानंतर कसं ते पूल तयार होतं त्याचं, तसंच ह्या चीजचं सुद्धा तयार होतं. तुम्ही पाहू शकता हे स्लाइस उचलताना किती छान असं याचं पूल तयार होतंय. अगदी मार्केटसारखं, मी म्हणते मार्केटपेक्षाही भारी अनहायजेनिक असं हे चीज बनवून तयार होते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. फक्त 1 लिटर दुधापासून तयार होते. अजिबात कुठलेही फॅन्सी इन्ग्रेडियंट्स इथे आपल्याला लागत नाहीयेत. घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये बनवून तयार होतं. आता हे चीज तुम्ही घरीच बनवा आणि भरभरून मुलांना खायला द्या. ते खूप जास्त आवडीने खातात. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका रेसिपी बरोबर. धन्यवाद.